ज्यावेळेस आपण इथनं रानातनं येतो त्यावेळी हा उभ्या नळीतला बंधारा आहे. हा या ठिकाणी इथं फुटला आहे. चांगली मोठी घळ पडलेली आहे. जवळजवळ 20 फुटाची घळ आहे ती. आणि डायरेक्ट पलीकडं डोंगरच आहे. डोंगराच्या भिंतीचा वापर केला, पण त्यांनी डोंगराच्या साईडनीच फोडलं आहे. इकडचं फोडू शकलं नाही कारण इथं दगडाची चांगली पिचिंग केलेली भिंत आहे. पण त्यांनी तिकडनं ती सापट काढून ते फोडलेलं आहे. रस्त्यावरून जे टेमकाट दिसतं ते हे टेमकाट आहे. आणि ही पलीकडच्या रोडच्या पलीकडची टॉवर लाईन. तर ते हे जे टेमकाटावरनं पलीकडनं एक टॉवर लाईन गेली, तर ही घळ आली उभ्या नळीची. चांगलं पात्र आहे, 5 फुटाचं घळ आहे. आता आपण घळीत उतरूया. शाबास, उतरलं. ही उभी नळी कायम हिरवीगार असते, कारण हे रस्ता आणि क्षेत्र याचं डिवायडर आहे, नॅचरल फेन्सिंग आहे. तर ह्याच्यामध्ये ही उन्हाळ्यात सुद्धा ही हिरवीगार असते घळ. अतिशय हा भारी ट्रेक आहे. आपण त्या घळीतनं वर आलो म्हणजे मातीचा सिमेंटचा बंधारा सोडला की, आणि मातीचा बंधारा सोडला की मग सिमेंटचा बंधारा लागतो. हा समोर दिसतोय ते. आणि इकडं उजव्या हाताला टेमकाटाला हिरवं कापड आणि वायर पडलेली आहे, ती घ्यावी लागेल. इथं रस्ता होऊ शकतो. इथं चकुर आहे. इथं पहिल्यांदा ह्या उभ्या नळीमध्ये असं थोडंसं खोलगट भाग आहे आणि पाणी आहे. त्याला देव टाका म्हणतात. इथं पाणी असतं काय उन्हाळ्यात सुद्धा. हे पक्षी ओरडतोय बघा. फुलपाखरं. खाली बसून जावं लागतंय, प्लेन रोड येतोय. आपण ह्या मातीच्या बंधाऱ्यावर आलो. तिथं आपण हा फुटला होता तो बुजवून घेतला या ठिकाणी आणि त्याला पिचिंग केलं वरनं मुरमानी. चांगलं तळ आहे त्या ठिकाणी. चांगला पाणवठा आहे की. आपलं चिल्लर त्यामध्ये पोहतंय, पाणी पितंय. आनंद उभा आहे तिथं. हा असं इथनं सांडवानं बाहेर पडतं. इथं आपण पाणवठे केलं आहे. हे आपल्याकडं जिराफ पाळल्यानंतर एवढे उंच पाणवठे आपल्याला उपयोगी पडणार आहेत.